शिव लॅपटॉप मध्ये बघत होता भूताचा पिक्चर। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। बँकेची केवायसी करायची होती म्हणून निघालो आम्ही आणव्याला। आणव्याहून परत येताना शेतामध्ये थांबलो। मिरच्या आल्या का नाही ते अश्विनी बघत होती बरं का। कपाशीच्या शेतामध्ये विहिरीजवळ आम्ही पण सर्व ठिकाणी फेरफटका मारून घेतला। काही वेळाने अश्विनी आणि मी सेल्फी काढून घेतली। नवीन वासरी घेतली म्हणून अश्विनी बघत होती। शेतातील वातावरण हे निसर्गमय वातावरण असतं। हे शहरात नसतं मिळत, तर गावामध्ये मिळतं। मोकळा श्वास हा फक्त गावामध्येच घेतला जातो, शहरात नाही। घरी आलो, लॅपटॉप उघडला आणि भूताचा पिक्चर लावला। तर शिव पण बसला। मला पण बघायचा आहे म्हणे पिक्चर। पण शिव खूप घाबरायला लागला। शिवने तर माझे बोट जाम धरून ठेवले होते। शिवला भिऊ वाटत होता। शिवच्या तोंडामध्ये म्हणजे आतमध्ये जिभीजवळ पूर्ण तोंडाला बारीक बारीक फोड आले होते। घरचे म्हणे की त्याला कालण्या निघल्या। त्याच्या तोंडामध्ये थंड राहण्यासाठी ग्लुकोज हा पुडा घेऊन आलो, पण शिव रडतच होता। शिवला थंडी वाजायला लागली, शिवला ताप यायला लागला। शिव जेवण करत नव्हता, शिव पाणी पित नव्हता। शिव पूर्णपणे आता गळून गेला होता। शिवला झोपेलवून मी डोक्यावरच्या वावरामध्ये आलो। मक्काच्या शेतामध्ये मक्कामध्ये आळी पडली म्हणून औषध शिपण्यासाठी मी आणि दादा गेलो। दादा फवारत होता आणि मी पाणी देत होतो। पटापट फवारला आणि सफरावरती आलो। नानाला डॉक्टरांचा फोन आला होता। शिवला कांद्या नाही, माउथ सिंड्रोम नावाचा व्हायरस लागण झालाय। नाना म्हणे लगेच डॉक्टराकडे जा। मग वेळ न गमावता आम्ही पोहोचलो हॉस्पिटलला। डॉक्टर शालिकराम दादा यांच्या हॉस्पिटलला मी आलो तर डॉक्टर म्हणे की शिवला माउथ सिंड्रोम नावाचा व्हायरस लागण झाला आहे। शिवला डॉक्टर दादांनी पुन्हा एकदा चेक केलं आणि सलाईन लावायचे म्हणून सांगितलं। तर या माउथ सिंड्रोम नावाच्या व्हायरस पासून काय काय होतं तुम्हीच बघून घ्या। काही वेळाने आम्ही शिवला सलाईन लावली। सलाईन लावत असताना 6 जणांनी आम्ही शिवला पॅक धरून ठेवलं होतं, कारण शिवचा फर्स्ट टाइम सलाईनचा होता। मग काय शिव एवढ्या जोरानं रडत होता की असं वाटायचं शिवला सलाईन लावूच नाही। शेवटी शिवला सलाईन लावली, पण शिव म्हणत होता की मी ही काढून टाकेल। अश्विनी वहिनी आई शिव जवळ बसलेले होते। थोड्या वेळाने घरी आलो आणि जेवण करून पुन्हा हॉस्पिटलला गेलो। मयूरचे मेडिकलचे पैसे दिले। शिव आणि सर्व मंडळी घरी गेले। घरी आलो तर शिव त्याच्या बाबाजवळ बसलेला होता। शिवला बघण्यासाठी परशान भाऊ सुद्धा आले होते, कारण डॉक्टरांचा फोन परशान भाऊला आणि परशान भाऊचा फोन नानाला आला होता की हा माउथ सिंड्रोम नावाचा व्हायरस झालाय। चला मग आजच्यासाठी एवढेच। उद्या शिवची तब्येत किती बरी झाली ते आपण बघणार आहोत। त्याच्या आधी व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करून ठेवा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।